सावकार, लक्ष असू दे राव. तुम्ही तर राव आम्हाला विसरायच लागलाय. आला का तुला विसरून घरी चालायचं रे. इतर का आमच्या कामाचा माणूस आहे. सावकार, तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय. सासरवाडीला गेलता का नव्हता? दोंड्याचा महिना चालू आहे म्हणून विचारलं. कालच सासऱ्याचा फोन आलता. जेवायला या, धोंड्याचा महिना चालू आहे. पहिल्या ज्या अंटी आहेत ना तुमच्या, सगळ्या मोडून टाका. तुम्हाला दुसऱ्या करून देतो. 10ची 10 बोटात घालतो. सासरं म्हणलं होय. हो, आता नेलं गड्या जीव जाऊन. अहो सावकार, तुम्हाला माहितीये का काय झालंय? अरे तू तरी सांग ना काय झाले ते. मला काय माहिती. अहो मग तीच सांगायला तुम्हाला सगळा कुटाणा करून ठेवला राव सावकार तुम्ही. काय झालं ती मला कसं माहिती. तू तरी सांग ना. लाईन मुस्काडे दे. अहो सावकार, सांगतो की काय दमदेर आहे का नाही. आजची ब्रेकिंग न्यूज. मोदी साहेबांनी निश्चय केलाय सोनं बिनं काही खरेदी करू नका म्हणून. ती सांगा आलो तुम्हाला तर तुम्ही भलताच कुटाणा केलाय. सासरं गेलं जोमात आणि जावाय गेलं कोमात. सावकार, बाहेर जाऊन बघा प्रत्येक सासरवाडीत वातावरण कसं कलिगत फुललं या. म्हणून तुम्हाला नाही हो म्हणलं. सासरं जोमात आणि जावय कोमात. आणि सासरं मला फसवते काय. आधीच 5 बोटातल्या अंगठ्या मोडले ते. आता सुट्टीच देत नाही. मगाच्या धरणं काय सांगा तू तुम्हाला. तुम्ही ऐकून घेत होता का? तर सुट्टी द्या, नाहीतर काय करायचंय ते करा. तुमच्या बुद्धीला जी पडतंय ती करा. जा तुम्ही. जा. पप्पू शेठ, सासरवाडीला गेलता का नाही दोंडा पोळा खायला? व्हायला मला माहितीच नाही. दोंड्याचा महिना चालू आहे. मग काय? पप्पू शेठ, किती दिवस काम 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 करताय. कधीतरी सुट्टी घ्या आणि जावा सासरवाडीला दोंडा पोळ्या खायला. नाही ना सासरवाडीला गेला तर अंगठी पण भेटायची नाही आणि काहीच नाही. मग बसा बोंबलत. आता मी काय करतो माहितीये का, जातो मालकाकडे आणि मालकाला म्हणतो आठवड्याचा किती पगार झालाय तेवढा द्या मला. पटकन सासरवाडी काढतो आणि सासरवाडीला गेले की मस्त ढोंडा पोळ्या खाऊन सासऱ्या काय म्हणणार, असं करणार काय, अंगठी अंगठी. मग तेच सांगते की लवकर जावा मालकाकडून पगार घ्या. जाऊ का? जावा लवकर. बघा जावा लगेच. राव दोंडा पोळ्याचा महिना माहित नाही कायच माहित. मामा वडापावला पैसे द्या करत. लय भूक लागली. तुला का बिना कामाचं येतोच आणि मला पैसे मागतोच. पैसे काय नाही माझ्याकडे. मामा म्हणल्यावर मागाय नको होय. तू उठ, निघ घेत ना. जा जा माझ्यापासून. पैसे देत नाही तर मी काय जातो. काय करायचं ते का. जा म्हणून सांगतो तुला. अहो पैसे देत नाही तर मी काय जाणार नाही. अरे मी सांगितलं पैसा नाही माझ्याकडे. तुला ऐकू येतं का नाही. मामा वडापावला पैसे देताय का नाही. नाही दिलं तर बघतो मी. हायच तुम्ही पण गावचान कुठं तरी मला. कुणाला दमती तुला. तुम्हाला अजिबात पैसा मिळणार नाही. तर थांब नको माझ्या पती इथं. नमस्कार मालक. नमस्कार. मालक, मला सासरवाडीला जायचं, पगार करा मला. ए तू काय लय मला ताप देऊ का. तुला सांगतोय पगार पाहिजे मला. तुला 4-5 दिवसांनी कसल्या परिस्थितीत पैसे तू. आता काय माझ्याकडे पैसे बिशे नाहीत. मला 4-5 दिवस काय सांगू नका. मला सासरवाडीला जायचं. मला लवकर पैसे द्या. मी काय थांबणार नाही 4-5 दिवस. तुला सांगितलंय ना 4-5 दिवसांनी पैसे देतो. नाहीतर तुला काय करायचं ना. पैसे जर नाही ना दिले तर तुम्हाला काय करायचं ते तपास नाही. तुम्हाला सांगतो माझे पैसे देऊन टाका. मला सासरवाडीला जायचं एक तर अर्जंट जायचंय मला. आणि तुम्ही नाही पैसे द्या माझं काय होईल ते माझी मला माहिती आहे. आणि तुम्ही डायरेक्ट म्हणताय नाही देणार. जा काय करायचं तुम्हाला दाखवा तुम्ही काय करायचं. जा जा. तुला काय करायचं ते कर. तुझे त्याने काय सुद्धा होऊ शकत नाही. नको देऊ मालकाने पैसे. माझं बी नाव आहे पप्या. आता त्याला चांगलं चकवा देते. शंभू कधी आला गावाहून. अरे आज सकाळी आलोय. सकाळीच आलाय होय. हो होय 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 होय. अरे काय सांगू तुला भूक लागली मला लय. हा आणि मामाला म्हणलं वडापावला पैसे द्या. मग मामाला पैसे तर माझ्याकडे असेल तसं मग मी म्हणलं मला माझी पण तुम्हाला गरज लागेल कधीतरी. तुमचा मामा चेंगातला का त्या लय गावाला चेंगाट माहिती. लय चेंगा. आणि आपल्याशिवाय त्यांचं पानच हलणार नाही शंभू, तुला एवढं पण सांगतो. मग काय हा पोरांनो
रानात थोडं काम आहे गाडी आपली 500 रुपये देतो येता का रानात आणि तुमचा ते पप्पू गडी कुठे गेला? तू काय बाहेर गेलाय अजून आलाच ना म्हणून तर तुम्हाला म्हणतोय संदे काय म्हणजे आपल्याशिवाय काम सांगणार नाही काय हं? तुझं काही इच्छू का नाही? आपण काय येणार नाही. मला मामाने वडापावला पैसे दिले ना, मी काय येणार ना. बरं. झालं का नाही तर मामा मी तुम्हाला काय म्हणलेलं तुम्ही आम्हाला कधीतरी गरज लागन म्हणलेलं का नाही आणि गरज लागन सावकार तुम्ही जर त्याला मागाशी 15 रुपये दिला असतं तर ही वेळ आली असते का तुमचं? 500 रुपये देतो म्हणलं ना आता. मी येतोय की मला गरज आहे पैसे. मग चल तू मी एकटा कुठे येऊ? त्याला जाऊ दे गोबलत सुटायची दोघं पाहिजे. माझा आलाय दोघं पाहिजे तेव्हा मी येतोय. तुम्ही दोघं जण कंबाईन करा माहिती. दोघाला 500 500 देत असलं तरी येते. हा नाही तर येस अजून पैसे घ्यायचे नाही मग ते तुमचं तुम्हीच का तुमचं कारण जा त्याला 500 आणि मला 500. ठीक आहे चालतंय 500 500 देतो तुम्हाला बी. चला रानात का मायामध्ये 100% चला. चालतंय चला चला बरं पटा तेवढे काम करून घेऊ रानातले आपली 500 रुपयाचा सवाल आहे. 700 सवाल आहे. दणकन काम करून 500 रुपये घेऊन जायचं. देतो ना आधी काम तर करा की ओव्हर टाइम केला आज 1000 रुपये. पैसा इथं येऊन बसल्यावर तुम्ही काम राहिलंय सावकार काम तरी सांगा. हे तू सगळे एक ना एक कांडे गोळा करून घे हे तू उठ तुझ्या खात्या तुकड्याचा उठ म्हणतोय ना तुला पैसे द्यायच्या फकट बिकट आणलं नाही तुम्हाला इथं हे सगळं गोळा करायचं सगळं गोळा करून ढेगलावा मग आमचं काम झालं. तुमचं काम झालं ये. काम झाल्याशिवाय पैसा नाही हा तुम्ही काय बघता तुमची पासणी हे एवढं कर गोळा दे सगळं काना काना कर पैसे द्यायचे नाहीतर एक घेणी सुद्धा द्यायची ना गोट्या तू इथलं पटापटा उरकून घे मी तर बागत येडा देऊन येतो बरोबर. व तुम्ही आडा दिवस सगळंच मोकळं करतो. क्लिअर करून ठेवा 100% आलोच बागत ना बरोबर. अजून कोण कोण आहे बघतो. आईला एवढा ढेक कधी गोळा केला ती पण सावकाराला कळालं नाही. त्यांना म्हणलंय तुम्ही फेरफटका मारल्यावर सगळं मोकळं करणार. शंभे कुठे या ना 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 सावकार अहो तुम्हालाच 500 द्यायच्यात कशाला गरीबात चेष्टा करताय ग बसा जरा. तुमचं सावकार 500 नको 1000 पण नको. शाब्या अवघड झालं. रानात बुद्ध बहलाय अरे शाब्या भूत बहाला नाही मग खवीज बहाला. अरे निबारकीत आणलं शाब्याला का. अरे तिने मला मिठी मारली. मिठी मारल्यावर मला वाटलं सावकारच आहे. माग बघतोय काय तो अडवय त्याच माझ्या तर माग मी स्टड गोळा करतोय डायरेक्ट आला माग. आपल्याला हे काय काम नको 500च्या नादात जीव मग गमवायची काय कारणाची. जीव गमवायला लागेल. मार का करतो ती बाबा शाब्या सावकार आम्हाला माफ करा. आम्हाला घरी जाऊ द्या. अरे झालं काय अहो सावकार घरी जाऊ द्या आम्हाला. अरे काय? आम्हाला घरी जायचंय सावकार. बरं, मला कळू दे तर द्या अहो सावकार तुमच्या रानात खवेस आहे. येड लागला का तुम्हाला नका, इतकं आयुष्य लहानाचा मोठा झालो मी
मला लागा साधं चिट पाखरू दिसलं नाही माझ्या रानात आणि तुम्ही खवीस आहे म्हणून सांगता लय मोठं झबाड बोलता काय तुम्ही ह्याला दिसला मला तर अक्षरशः भीती वाटली, सावकार. खोटं बोलताय तुम्ही माझ्या नाही रानात राव, अजिबात तसलं काय नाही आम्ही बरं खोटं बोलतोय, आम्हाला घरी जायचं नाही. घरी जायचं. तुमचं 500 नको आणि 1000 पण नको, तुम्ही एकदा फेरफटका हा. मारा पण आम्हाला घरी जाऊ द्या. है ना? तुमचा- अरे मी आहे ना तुम्ही कशाला भेटताय तुमचा जेव्हा पप्पू येईल तेव्हा त्याच्याकडनं काम करून घ्या, आमची काही ताकद नाही ह्या रानात. ताकद आहे आमची. सांगितले पप्पू बाहेर गावी गेलाय मग ती तुम्ही आल्या बघा सावकार, दुसऱ्याच्या डोक्यात नका घालू जीवन तुम्ही, आम्हाला घरी जायचं. अरे अजिबात घ्या नाही तर शंभ्या चल, तुम्हाला वाटलं तर बघून कसलं या. भ्या नाही बघून या, आम्ही चाललो. अजिबात जाऊ शंभ्या नका चल, तुम्ही. शंभ्या चल तू. काय करतो ह्या पोरावर काही विश्वास देत नाही, स्वतः जातो फेरपटक मारून येतो. आता माझं आयुष्य गेलं का राहणार चिट पाकून होतो आतापर्यंत का माझ्या राहणार आताच म्हणते ती. बघा. ए गोट्या काय करतो तो अरे पोरांचं मला काय माहिती यातलं सावकार कसला विश्वास बसला विश्वास का नाही दिसलं? माणूस आहे सगळीच पळा उठा